सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे आयोजित या एम.ए. इतिहास भाग 1 सत्र 2 च्या संपर्कसत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नॅशनल मुवमेंट इन इंडिया हा आपला जो पेपर आहे, नॅशनल मुवमेंट इन इंडिया 1905 to 1947 म्हणजे राष्ट्रीय चळवळ, भारताची राष्ट्रीय चळवळ किंवा भारतीय राष्ट्रीय चळवळ 1905 ते 1947 हा आपला पेपर जो आहे त्याच्या संदर्भातली माहिती जी आहे ती आपण या संपर्कसत्राच्या माध्यमातून घेणार आहोत. तर हा जो पेपर आहे हा तुमचा एम.ए. फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचा पेपर आहे आणि या पेपरमध्ये आपल्याला घटक अभ्यासाचे 4 घटक आहेत. टोटल 80 मार्काचा रिटर्न आणि 20 मार्कांचं असाइनमेंट असं हे पेपरचं स्वरूप आहे. आता या पेपरचा जो सिलेबस आहे त्याचा एक आपण आढावा घेऊया. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघतोय की कोर्स आउटकम्स जे असतात ते आपण पाहतो. कोर्स आउटकम मध्ये आपण नेमकं या पेपरमध्ये काय अभ्यासणार आहोत याची माहिती दिलेली असते. तुम्हाला स्लाइड दिसते ना मी शेअर केलेली? हा. तर कोर्स आउटकम मध्ये नेमकं तुम्हाला पेपरमध्ये काय आपण शिकणार आहोत त्याच्याबद्दलची माहिती असते आणि ती माहिती तुम्हाला पेपरचा अभ्यास करताना ज्यावेळी तुम्ही सिम मटेरियलचा अभ्यास कराल, आपण जो सेल्फ लर्निंग मटेरियल दिलेला आहे त्याचा अभ्यास करताना त्याचा उपयोग होतो. त्यामुळे त्याच्याकडे आपण बघूया. हे सिलेबस मध्ये असतं तुमच्या. तर आपण हे साधारणपणे सिलेबस आपण सगळा बघतोय आणि त्यातले काही महत्वाचे मुद्द्यांच्या संदर्भात मी चर्चा करेन. कारण याची पुस्तकं उपलब्ध आहेत. पुस्तकातनं त्याच्यातले जे डिटेल्स आहेत ते वाचू शकता. तुमच्यापैकी काही जणांनी पुस्तकं ऑलरेडी वाचलीत असं मी गृहीत धरतो. वाचलीत तुम्ही? वाचले असतील तर हो म्हणून रिप्लाय करा, नसतील तर काही रिप्लाय केला नाही तरी चालेल. हो सर, थोडी वाचते. कमेंट बॉक्स मध्ये करू शकता किंवा तिकडं स्माइली पण पाठवून हे करू शकता. वाचली का तुम्ही? बरं. 19 जणांच्यातले फक्त 1 जणांनी वाचलेले असं दिसतंय. ठीक आहे. एनिवे 2 ठीक आहे. मग आता तुम्ही कुणीच वाचलेले नाहीत असं म्हणजे 2 जणांनीच फक्त वाचलेले असं दिसतंय. तर साधारणपणे तुम्ही ज्यावेळी आता मी सिलेबसचा आढावा घेईन त्यामध्ये मला जे महत्वाचे वाटतात ते मुद्दे मी त्यामध्ये सांगेन. एक तुम्हाला त्याचा ओव्हरव्ह्यू साधारण त्या सगळ्या गोष्टींचा देण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्यातली सगळी जी बारीक सारीक माहिती आहे त्या सगळ्या आंदोलनांची माहिती ती तुम्हाला तुमच्या सिम मटेरियल मधनं मिळून जाईल. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण काय करू, शेवटी ज्यांनी पुस्तकं वाचलेली आहेत त्यांची काही शंका असतील तर ते आपण घेऊया आणि ज्यांचं जे लेक्चर झाले त्याच्यात त्या काही शंका असतील तर त्याबद्दल आपण चर्चा करूया. अशा पद्धतीने आपण आजचं हे संपर्क सत्र घेऊया. ठीक आहे. तर कोर्स आउटकम म्हणजे हा कोर्स आपण नेमकं विद्यार्थ्याला नेमकी कोणत्या पद्धतीची माहिती मिळणार आहे तर याचा आपल्याला एक आढावा याच्यातनं घ्यायचा आहे. आता याचा पहिला मुद्दा आहे तो आहे अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ नॅशनलिझम अँड व्हेरियस अप्रोचेस अडॉप्टेड बाय हिस्टोरियन टू स्टडी इंडियन नॅशनलिझम. ह्याच्यातनं काय की आता राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्रवादाची संकल्पना नेमकी काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या इतिहासकारांनी राष्ट्रवादाच्या संदर्भात किंवा भारतातल्या राष्ट्रवादाचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या दृष्टिकोनातून तो अभ्यास केला याचा एक आढावा आपल्याला घ्यायचा आहे. याच्या लक्षात म्हणजे याच्यातनं तुम्ही मागच्या वेळी हिस्टोग्राफीचे रिसर्च मेथॉडॉलॉजीचा पेपर झालाय का तुमचा? एक पेपर झालाय ना रिसर्च मेथॉडॉलॉजी मागच्या सेमिस्टरला. त्याच्यामध्ये
तुम्ही हे पाहिलं असेल, वसाहतकालीन इतिहास लेखन, मध्य आधुनिक भारतीय इतिहास लेखन, त्याच्यानंतर मार्क्सवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन हे बघितले. म्हणजे हे काय आहेत की इतिहास लेखनाचे वेगवेगळे प्रवाह आहेत. हे प्रवाह कशाच्या आधारावर आहेत तर त्या स्पेसिफिक इतिहासकारांच्या दृष्टिकोनाशी संबंधित आहे. तर तशाच पद्धतीने हे जे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे दृष्टिकोन आहेत, त्या भारतीय राष्ट्रवादाच्या संदर्भातले जे इतिहासकारांनी कुठल्या कुठल्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केलेला आहे, हे आपल्याला या पहिल्या पेपरच्या माध्यमातून समजून घ्यायचं. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे एक्सप्लेन द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द एक्स्ट्रीमिस्ट. एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जहालवादी. जहालवादी म्हणजे कुठले तर काँग्रेसमध्ये ज्यावेळी फूट पडली 1905च्या अधिवेशनामध्ये त्यावेळी मग मवाळवादी आणि जहालवादी असे दोन त्यांच्यामध्ये गट निर्माण झाले. एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जहालवादी आणि मवाळवाद्यांना मॉडरेट्स असं म्हटलं जायचं. तर यातल्या आपल्याला जो काळ अभ्यासायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला जहालवाद्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे राष्ट्रीय चळवळीमध्ये त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. तिसरा जो पॉइंट आहे तो आहे अंडरस्टँड द विजन ऑफ महात्मा गांधी अँड इम्पॉर्टन्स ऑफ गांधीयन मूवमेंट. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं महात्मा गांधींचा जो काही विचार होता किंवा त्यांचं जे काही स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात आणि राष्ट्रवादाच्या संदर्भात जो काही दृष्टिकोन होता तो एक समजून घ्यायचा आणि त्यासोबतच जी गांधींच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रीय चळवळ झाली त्याचा एक आपल्याला अभ्यास करायचा आहे. चौथा जो मुद्दा आहे तो आहे नो द कॉन्ट्रीब्युशन ऑफ अदर स्ट्रँड्स ऑफ नॅशनलिझम. म्हणजे राष्ट्रवादाचे इतर जे प्रवाह आहेत राष्ट्रीय चळवळीतले जे इतर प्रवाह आहेत कुठले प्रवाह आहेत तर क्रांतिकारी चळवळी आहेत, त्याच्यानंतर डाव्या विचारांच्या चळवळी आहेत, त्यासोबतच आझाद हिंद फौज जी सुभाषचंद्र बोस यांनी हे केले यांनी पण स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीनं आपल्या पद्धतीनं काही योगदान दिलेलं होतं तर त्याचा देखील आपल्याला अभ्यास त्याच्यातून करायचा आहे. असा हा तुमचा सगळा कोर्स आउटकम म्हणजे हे जे कोर्स मधून या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात. तर त्या हिशोबानं हे कोर्स आउटकम आपण पाहिलेले आहेत. आता ज्यातला पहिला जो घटक आहे त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन असाच तो घटक आहे. म्हणजे साधारण आपण प्रस्तावना असं म्हणू किंवा प्रस्तावना असं आपण म्हणूया. तर याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला पहिला पॉइंट आहे तो कन्सेप्ट ऑफ नॅशनलिझम असा त्याचा मुद्दा आहे आणि दुसरा तो मुद्दा आहे तो अप्रोच टू द स्टडी ऑफ नॅशनलिझम, नॅशनलिस्ट, कॅम्ब्रिज आणि सबाल्टन. असे हे दोन पॉइंट याच्यामध्ये आहेत. आता कन्सेप्ट ऑफ नॅशनलिझम काय तर तुम्ही मागच्या वर्षी तुमच्यापैकी किती जणांनी BA केलेलं आहे? BA इतिहासला ऍडमिशन होतं दूरशिक्षण मधून किंवा रेग्युलर मधून जे मागच्या वर्षी जस्ट पास आउट होऊन गेलेले आहेत? एक जण आहेत. अजून कुणाचं झालंय? दोन झाले. ठीक. तर बहुतांश जणांची संख्या अशी दिसते की ते नंतर म्हणजे मागच्या वर्षी BA ला नव्हते असे तर मागच्या वर्षी जो BA चा पेपर होता त्याच्यामध्ये तुम्हाला युरोपमध्ये राष्ट्रवादाचा उदय असा एक पेपर त्याच्यामध्ये होता. म्हणजे आधुनिक जगाचा पेपर किंवा क्रांत्यांचे युग असं त्याचं नाव होतं आणि त्याच्यामध्ये इटली आणि जर्मनीचे एकीकरण याच्याबद्दलचा एक चॅप्टर होता. तर इरफान होता का चॅप्टर?
हो. हा, मग काय सांगता येईल त्याच्यावरनं राष्ट्रवादाच्या संकल्पनेबद्दल? सांगा बरं. बोला, नुसतं ऐकणार नाहीये, आपण बोलणार आहे सगळे एकमेकांशी. हा, बोला. काय वाटते राष्ट्रवादाच्या बद्दल, काय तुमच्या लक्षात आलं? किंवा आणि कुणाला बोलायचं असेल त्यांनी अनम्यूट करा आणि बोला. चला, बोला. तुम्ही बोलल्याशिवाय मी पुढे काही मुद्दा कुठला घेणार नाही. बोला. काय राष्ट्रवादाची संकल्पना म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं? काय आपण मागच्या ह्याच्यामध्ये काय शिकलो राष्ट्रवादाच्या संकल्पनेच्या संदर्भात? चला, बोला. हॅलो. हा, बोला. हा सर, राष्ट्रवाद म्हणजे देशांप्रती आपली असलेली एक भावना किंवा आदर. बर बर अजून? बोला अजून. हे अजिबातच कोणाला काही माहित नाही याच्याबद्दल. बर. तर मेसेज मध्ये वेदश्री म्हणतात की नॅशनलिझम इज अ सेट ऑफ बिलीफ्स अबाउट द नेशन, इट्स ओरिजिन, नेचर अँड व्हॅल्यू. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की राष्ट्रवाद हे एक राष्ट्राच्या प्रती आपला एक विश्वास किंवा आपल्या काही धारणा असतात. हा, त्याच्या काय म्हणता येईल त्याला, उत्पत्तीच्या संदर्भात, किंवा त्याचं स्वरूप कसं आहे राष्ट्राचं, किंवा त्याची नीतिमूल्य काय आहे. हा, तर त्या संदर्भातले ज्या धारणा असतात त्याला त्या राष्ट्रवाद असतो. राष्ट्रवादामध्ये समता, भाषा, संस्कृती आणि इतिहासासारख्या गोष्टींवरील विश्वास असतो आणि त्यामुळे लोकांना एकत्र येऊन एका राष्ट्राबद्दल भावना निर्माण होतात. अच्छा, असं त्यांना म्हणतात. बर, ठीक आहे. अजून कोणाला काय सांगताय? टाईप करायची गरज नाही, तुम्ही माईक चालू करून बोलू शकता. त्याच्यामुळे पण चांगलं म्हणजे कम्युनिकेशन होऊ शकतं. हम्म? बोला, अजून काय सांगता येईल? आता बघा, तुम्ही 3 लोकांनी उत्तरे दिली. त्या उत्तरामध्ये तुम्ही प्रत्येक वेळी काय तुमचं त्या उत्तरांच्या मध्ये आपली जी समज आहे किंवा राष्ट्राच्या संदर्भातल्या जे संकल्पना आहे त्याच माहिती किंवा त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण ते वाढत जाताना दिसेल तुम्हाला. म्हणजे पहिलं उत्तर काय आलं आपल्याला, की राष्ट्राच्या बद्दलची आपलं प्रेम किंवा आपली आपुलकी किंवा आदराची भावना. बरोबर, हे पहिलं उत्तर आहे. म्हणजे फक्त भावनेच्या संदर्भात होतं, देशाच्या संदर्भातली भावना असं त्याच्या संदर्भात होतं. त्याच्या पुढच्या उत्तरात काय आलं, की राष्ट्राच्या संदर्भातल्या धारणा म्हणजे त्याची उत्पत्ती असेल, त्याचं स्वरूप असेल किंवा त्याच्यातल्या नीतिमत्ता यांच्या संदर्भात. आता याच्यामध्ये दुसऱ्या पॉइंट मध्ये पण कुठला मुद्दा राहतो, की हे मग एकाच व्यक्तीच्या संदर्भात, एकाच व्यक्तीला एखाद्या प्रदेशासंदर्भात या पद्धतीनं आदर वाटत असेल किंवा त्याच्या काही त्याचे काही नीतिमूल्य आहेत किंवा स्वरूप आहे, त्याच्याबद्दल काही भावना असतील, म्हणजे राष्ट्रवाद झाला का? नाही. मग त्याच्यामध्ये काही सामूहिकता असायला पाहिजे. म्हणजे मुळात राष्ट्रवाद ही एक सामूहिक भावना असायला पाहिजे, जे तुमच्या तिसऱ्या उत्तरामध्ये आपल्याला येतं. आणि मग ते सामूहिकता असताना कुठल्या कुठल्या गोष्टी त्यात असतील जे तुम्हाला एकत्रित आणण्यासाठी कारणीभूत ठरतात, ती म्हणजे तुमच्यातली समानता. आता समानता म्हणजे इक्वॅलिटी नाही याच्यामध्ये. समानता म्हणजे एकसारखेपणा किंवा तुमच्यातल्या काही समान गोष्टी, समान वंश असेल, समान
भाषा असेल, समान प्रदेश असेल आणि त्याच्यानंतर मग भाषा असेल, संस्कृती असेल किंवा एक आपला इतिहास एकसारखा असतो आणि त्यामुळे ती लोक एकत्र आलेली असतात. आणि राष्ट्रवादमध्ये एखाद्या पुढचं उत्तर आलंय की राष्ट्रवाद म्हणजे एखाद्या राष्ट्रासाठी निष्ठा आणि भक्ती असणे. तसेच त्या राष्ट्राची ओळख आणि एकात्मता साधणे. ठीक आहे, म्हणजे त्याच्या राष्ट्राच्या प्रती निष्ठा असणे, त्याच्यासमोर भक्ती असणं, तसंच राष्ट्राची ओळख आणि एकात्मता साधणे. म्हणजे त्याची एकात्मता म्हणजे एकत्रित सगळे लोक जे याच्यात झाले आपण जे बोला. हॅलो सर. हा बोला ना सर. हा, राष्ट्रवाद ही सामूहिक भावना आहे आणि राष्ट्राच्या विकासामध्ये हम्म, आपल्याला दोन पद्धतीनं मांडता येईल. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर जहालवादी विचार प्रवाह एक होता आणि मवाळवादी विचार प्रवाह, हम्म, दोन्हींचा उद्देश एकच होता, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं. ही सामूहिक जबाबदारी आपण स्वीकारली होती आणि त्याच्या अनुषंगानं वाटचाल केली होती. आता प्रांत, भाषा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भिन्नता जरी असली तरी राष्ट्रवादामध्ये एक वाक्यता येण्यामध्ये स्वातंत्र्य हाच त्याचा मूळ गाभा दिसून येतो. याच्यामध्ये आपल्याला अ, जे स्वातंत्र्य मिळवायचे आहे ते कोणत्या मार्गाने मिळवायचे आहे याच्या बाबतीत मतभिन्नता दिसून येते आणि याच्यातून आपल्याला अ, एक वाक्यता ही स्वातंत्र्य मिळवण्याची, प्राप्तीची ही भावना आपल्याला दिसून येते. राष्ट्रवादामध्ये जहाल विचार आणि मवाळ विचार अशा संयुक्तिक विचारानं ही वाटचाल पुढे गेलेली दिसून येते. भारताचा जर इतिहास पाहिला त्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी टिळक, गांधीजी यांच्या विचाराचा प्रभाव दोन्ही गटामध्ये असणाऱ्या नेत्यांच्यामध्ये होता आणि त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल की पंजाब प्रांतामध्ये भगतसिंग, सुखदेव यांची जी विचारसरणी होती त्याच्यामध्ये जहालवाद दिसून येतो. तर अहिंसा हे तत्व घेऊन गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे विशेष प्रयत्न केले ते सुद्धा राष्ट्रवादामध्ये येतात असं मला वाटतं. हे आता याच्यामध्ये काही हे आहेत म्हणजे पूर्ण जनरलायझेशन आपलं होतंय. हा ते जहालवादी हा आपण जे म्हणतो, हा त्या जहालवादी जे आहेत ते टिळक वगैरे जहालवादी हे वेगळे. हा हा. आणि भगतसिंग वगैरे जे आहेत त्यांना आपण मग रेव्होल्युशनरी म्हणतो, क्रांतिकारक म्हणतो, ते हा वेगळे. हा. ठीक आहे. ते आपल्याला त्याचा फरक करतो. आता आपल्या सिलेबस मध्ये आपण जे शिकत जाऊ ना, त्याच्यात तुम्हाला ते हा आपण एक्सप्लेन होत जाईल. म्हणजे मुद्दा परत तिचा आहे. मुद्दा कसा आहे, हा की आपण काय करतोय, की राष्ट्रवादाच्या संदर्भात म्हणजे परत आपण संकल्पनेच्या संदर्भात हा राष्ट्राची संकल्पना विकसित तुम्ही माईक म्यूट केला तर चालेल. हा राष्ट्राची संकल्पना चालेल. ही जी आहे ती हा युरोपमध्ये इव्हॉल्व्ह झाली, युरोपमध्ये विकसित झाली. हा. आणि ती नंतर भारतामध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर ती भारतात आली. त्याच्यामध्ये भारतामध्ये नव्यानं ज्यांनी इंग्रजी भाषेतलं शिक्षण घेतलं होतं, इंग्रजी म्हणजे जे नवीन आधुनिक शिक्षण जे ब्रिटिशांनी आणलेलं त्याला आपण वसाहती शिक्षण पद्धती म्हणतो. त्यातून जी लोक शिकलेली होती त्यांच्यामध्ये राष्ट्रवादीच्या भावनेचा उदय सुरू झाला. आता ही राष्ट्रवादाची भावना इमिजिएटली स्वातंत्र्य मिळवण्याकडे होती का? तर तसं नव्हतं. तर ते त्याचे टप्पे आहेत. हा, म्हणजे पहिला टप्पा आहे की लोकांना आपल्या 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 म्हणजे आपल्या प्रदेशाचं किंवा लोकांचं किंवा आपल्या राष्ट्राचं हे आर्थिक शोषण होते याची भावना सगळ्यात पहिल्यांदा निर्माण. हा, म्हणून तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळी आपण बघतो की त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की दादाभाई नौरोजी जे आहे ती ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे अं, अं, त्याला आपण म्हणतो की आर्थिक निस्सारण त्याचा सिद्धांत म्हणतात. आणि त्या त्या सिद्धांताची मांडणी ते करतात. आणि मग त्याच्यानंतर भारतामध्ये भारताचे कसं ब्रिटिशांनी शोषण केलंय, हा या मुद्द्यावरनं हे लोक एकत्र यायला सुरुवात करतात. आणि दरम्यानच्या काळात काय होतं की ब्रिटिश देखील काही सुधारणा भारतातल्या लोकांसाठी राजकीय सुधारणा देण्याचा त्यांचा विचार चालू असतो. मग त्याला
अनुसरून भारतातल्या काही जे नेतृत्व उदयाला आलं होतं या सगळ्या मध्यम वर्गातनं, त्यांनी मग ब्रिटिशांकडं अर्ज विनंत्या अशा पद्धतीनं आपले जे मागण्या आहेत ते देण्यास सुरुवात झाली. आता याच्यामध्ये काय होतं की जे काही ब्रिटिशांचं शासन आहे त्याच्यातच आपल्याला काही राजकीय सुधारणा मिळाव्यात असं त्याचं मागचं धोरण होतं. आणि तुम्ही जर बघाल की टिळकांचं जे आंदोलन होतं टिळकांचं याच्यातलं स्वराज्य असं त्याचं नाव आहे. आता याच्यामध्ये त्यामध्ये स्वराज्यामध्ये जरी समजा त्याचा अंतःहेतू पूर्ण स्वातंत्र्याचा असला तरी त्या होम रूल आणि स्वराज्य ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहेत हे ब्रिटिश च्या अंतर्गत ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत स्वराज्य अशा पद्धतीचं त्याचं संकल्पना ती होती. आणि नंतर मग ज्यावेळी काँग्रेसनं लाहोर अधिवेशन झालं काँग्रेसचं साधारण 1923च्या आसपास, तर त्यावेळी पहिल्यांदा काँग्रेसनं पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव केला आणि त्यानंतर ती ऑफिशियली त्यांची मागणी ही पूर्ण स्वातंत्र्याची आली. तर अशा पद्धतीने ते विकसित होत गेलेले आहेत. हा जो सगळी स्वातंत्र्य चळवळ आहे ती वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीने पुढे सरकत गेलेली होती. तर आता मात्र पहिल्यांदा हा जो आपला युनिट आहे त्याच्यामध्ये मुद्दा आपल्याला राष्ट्रवादाच्या संदर्भात समजून घ्यायचा आहे. म्हणजे बघा कसं आहे की आपण तुम्ही सगळ्यांनी म्हणाल की वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता हे माझ्यात आणि समजा तुमच्यात मी इकडे कोल्हापूरमध्ये बसलो, तुम्ही लोक वेगवेगळ्या ठिकाणी बसलेला आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी काही लोक आहेत दुसऱ्याच राज्यामध्ये आहेत, दुसऱ्या राज्यामध्ये आहेत, समजा दुसऱ्या जिल्ह्यात आहे, दुसऱ्या राज्यात आहे. आपल्या सगळ्यांचं राष्ट्र हे एक आहे ही भावना कशा पद्धतीने निर्माण होऊ शकते, काय माध्यम असू शकतात यासाठी? म्हणजे तुम्ही हे ऐकलं असेल लाल बाल पाल असं आपण स्वातंत्र्य चळवळीत म्हणतो. लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक, आणि पाल म्हणजे बिपिनचंद पाल जे बंगालमध्ये. आता टिळक होते महाराष्ट्रात, बिपिनचंद पाल होते बंगालमध्ये, लाला लजपतराय होते पंजाबमध्ये. मग हे सगळे एकत्र कशा यांच्या राष्ट्राच्या भावना एकसारख्या कशा झाल्या किंवा आपण एकाच राष्ट्राचे भाग आहोत अशा पद्धतीने कशा त्यांना वाटू लागलं? काय वाटतंय तुम्हाला? कशा पद्धतीने प्रोसेस झाली असेल? ही भावना कशी निर्माण झाली? म्हणजे ते असं तुम्ही असं असं जे म्हणतात ना आमच्या रक्तातच राष्ट्रवाद आहे असं बरेच लोक म्हणतात. तसं असतं का? ते जैविक असतं का? म्हणजे तुम्ही जन्माला आला त्या ऑटोमॅटिक तुम्हाला राष्ट्राबद्दल प्रेम वाटायला चालू होतं असं होतं का? काय वाटतंय तुम्हाला? बोला. बोला कसं कसं काय कसं झालं असेल हे काय वाटतंय तुम्हाला? बोला. त्यात ते लगेच सगळं काय आपल्याला चुकत नसते. म्हणजे आपण काय म्हणतात त्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात ना किंवा रिकाम्या जागा भरा म्हणजे तुम्ही योग्य उत्तर दिलं नाही की पूर्ण उत्तर चुकतंय असं नसते. तर तुमचं 50% बरोबर येईल, 75% बरोबर येईल, 20% येईल. बोला. बोला सरदार सर बोला. हा हॅलो सर. हा बोला. याच्यामध्ये राष्ट्रभावना जी आहे एक वाक्यता होण्यासाठी तुम्ही म्हटलं तसं तो जन्माला येत नाही, तो राष्ट्रवाद आपल्याला निर्माण करावा लागतो. आता जे वेगवेगळ्या प्रांतांचे नेते होते त्याच्यामधून आपल्याला दिसून आलं की टिळक, लाला लजपतराय, दादाभाई नौरोजी हे वेगवेगळ्या प्रांतातले होते. म्हणजे भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातली होती आणि एकात्मतेची भावना जी तयार झाली त्याच्यामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा ब्रिटिश रूल हे त्याला कारणीभूत ठरले. म्हणजे राज्य त्यांनी सत्ता गाजवली, काही प्रमाणामध्ये विकासही झाला हा मुद्दा आहे. परंतु याच्यामध्ये
सर्व बाजूनी विचार जर केला तर राष्ट्र भावना ही एकात्मतेची भावना आहे आणि ती रुजली जाते आणि ती जोपासली जाते. ती अनुवंशिक नसते असं मला वाटतं किंवा त्याच्यामध्ये अनुवंशिकता येत नाही असं माझं मत आहे. किंवा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये जो संघर्ष केला त्याच्यामध्ये मानवतावाद होता किंवा मानवाना एक स्वतंत्र अधिकार आहे मानवतावादी आणि त्याच्यातून त्यांनी निर्माण जो काही आफ्रिकेमध्ये वंशभेद होता त्याच्यावरती गांधीजींचा विचार हा मौलिक ठरतो. तशाच पद्धतीनं आपल्याला दिसून येतं की राष्ट्रवाद हा वेगवेगळ्या प्रांतामध्ये जरी आपल्या भारतामध्ये घडून आला असेल तर त्याच्यामध्ये निश्चितपणानं एक एकात्मतेची भावना जी होती की देशाला स्वातंत्र्य कशी आली? हा ती हा ती जी भावना आली ती जुलमी सत्ता जी होती त्याच्या अनुषंगानं तयार झालेली ती एक संकल्पना आहे असं मला वाटतं. मग म्हणजे तुम्ही इंग्रज मला ती सत्ता हॅलो जुलमी वाटते, मला सत्ता ती जुलमी वाटते. हा तुम्हाला पंजाबमध्ये आहे, तुम्हाला जुलमी वाटते. पण तुम्हाला हो जुलमी वाटते ते मला कसं कळणार? आणि मला जुलमी हा ती सत्ता तुम्हाला जुलमी वाटते. तुम्ही पंजाबमध्ये आहात समजा. हा ही सत्ता जुलमी आहे तर त्याच्या विरोधात आपण एकत्र येऊन स्वातंत्र्य चळवळ करायची आहे. बरोबर? हो तर हा तुम्हाला जुलमी वाटते ते मला कसं माहिती होणार? किंवा मला जुलमी वाटते सत्ता ती, ते तुम्हाला कसं माहित होणार? याला अ, अ, जे टिळकांचं वर्तमानपत्र आहे हम्म. तेही अ, या सगळ्याला बॉन्डिंग करणार आहे किंवा त्याच्यामध्ये विचार जो मांडला होता तो टिळकांनी आपल्या पत्रकारितेतून आपल्याला दिसून येतो आणि याच्यामध्ये लाल बाल पाल यांना एक स्वातंत्र्य चळवळीचा म्हणजे धगधगती मशाल जी होती ती तेवत ठेवण्यामध्ये किंवा झालेले अन्याय असतील अत्याचार असतील किंवा ब्रिटिश चे म्हणजे त्यांच्या व्यवस्थेवरती बोलण्याचं काम ह्या सगळ्यांनी केलं आणि त्याचं माध्यम जे होतं ते आपल्याला म्हणजे आपण म्हणतो की देशामध्ये झालेली जी वर्तमानपत्रे आहेत त्यांचाही आपल्याला परामर्श घ्यावा लागतो. तर आता हे असं जे प्रश्न उत्तर किंवा जी चर्चा होते ना त्याच्यातनं आपलं उत्तर उलगडत जातं. हा कारण कसं सांगतो. म्हणजे पहिलं मुद्दा जो त्यांनी मांडला की ब्रिटिश सत्तेमुळं भारत एकत्र म्हणजे त्याचा खूप परिणाम झाला. त्यात जुलमी व्यवस्था होती वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. ब्रिटिश सत्ता भारतात स्थापन झाली. त्याच्यामुळं भारताला एकाच प्रशासन व्यवस्थेमध्ये भारत आला. ही एक गोष्ट पहिल्यांदा झाली. भारतातला वेगवेगळा प्रदेश जो आहे, तो एका प्रशासन व्यवस्थेचा भाग बनला. ठीक आहे. ह्याच्यापूर्वी पण काही साम्राज्य होती. पण त्याच्यामध्ये काय असायचं, की स्थानिक पातळीवर सत्ता राबवणारे घटक जे असायचे, ते वेगळे असायचे. म्हणजे समजा आता तुम्ही बघाल, की ज्यावेळी ते काय अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळात मदुरईपर्यंत त्याचं साम्राज्य होतं. हां. पण उत्तर भारतातला काही प्रदेश सोडला, की बाकीचे जे प्रदेश होते, तिथे त्याचे काहीतरी कोणीतरी सरदार ते काम स्वतंत्रपणे बघत होतं. काही जागी फक्त नावापुरतं दिल्ली सुलतानची सत्ता असायची आणि अंतर्गत कारभार जो आहे तिथला मांडलिक राजा जो असायचा, तो करायचा. असं ते त्यावेळेस होतं. मुघल काळात पण तसं होतं, की आता समजा राजपुताना वगैरे असते. तिथं राजपूत राजे जे आहेत त्यांचं अंतर्गत कारभार हा ते स्वतः बघायचे. त्यात मुघल सत्तेचा संबंध यायचा नाही जास्त. तर अशी ती स्थिती होती. मात्र ब्रिटिश सत्ता ही एक जी वासाहती सत्ता आपण म्हणतो, ती आधुनिक पद्धतीने आलेली सत्ता होती. तिथं तळापर्यंत ते आपली सत्ता राबवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणून आपल्याला पोलीस ऑफिसर असतील, तहसीलदार असतील त्या काळातले, कलेक्टर, तहसीलदार हां, या पद्धतीचे ऑफिसर्स जे आहेत, ते ब्रिटिशांनी आपल्या प्रशासन व्यवस्थेतनं निर्माण केलेले होते. ब्रिटिशांनी काय केलं, पूर्वी काय होतं, प्रत्येक समजा वर्ण असेल, तर त्याच्यानुसार त्याच्यासाठी कायदे होते. हां, फौजदारी कायदे पण वेगवेगळे होते. म्हणजे वैयक्तिक कायद्यांचं म्हणत नाहीये. मी फौजदारी कायद्यांचं म्हणतो. तर फौजदारी कायदे जे असतात, क्रिमिनल लॉ जो असतो, हां, तो
पण वेगवेगळा होता. मग ब्रिटिश सत्ता आल्यानंतर काय झालं की क्रिमिनल लॉ सगळ्यांसाठी एकसारखे आहे. म्हणजे कायदा जो आहे क्रिमिनल सिव्हिल लॉ जे आहे ते त्याला एक कायदे संहिता तयार झाली. हा त्या कोडिफिकेशन झालं त्याचं. त्याच्यानंतर न्याय व्यवस्था स्थापन झाली. ठीक आहे. पोलीस व्यवस्था स्थापन झाली. प्रशासन व्यवस्था स्थापन झाली. आणि ही संपूर्ण भारतभर जवळपास सारख्या पद्धतीची महसूल व्यवस्था असेल. ते 3 वेगवेगळी जरी महसूल व्यवस्था असली तरी त्याच्यामध्ये ती राबवण्याचा म्हणजे प्रादेशिकरित्या भिन्न असली तरी राबवणारे लोक किंवा त्यांच्या मागचा जो विचार आहे तो एकसारखा होता. म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या हिताचा होता. असं त्याला एक संघ असं स्वरूप त्यावेळी निर्माण झालं. पुढे आपण बघतोय की ब्रिटिशांनी हे जे ब्रिटिशांची जी धोरणं होती भारताच्या संदर्भात आर्थिक धोरणं जी होती त्यातनं भारताचं प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत होतं. आणि हे शोषण भारतामध्ये शिकलेल्या नवीन मध्यम वर्गाला लक्षात येतं. आता हे शोषण लक्षात येण्यासाठी आधुनिक पद्धतीचं शिक्षण आवश्यक होतं. ते ब्रिटिशांच्या माध्यमातून त्यांना मिळालेलं होतं. आणि असं शिक्षण जे आहे ते ब्रिटिशांनी संपूर्ण भारतभर राबवलं होतं. म्हणजे त्यामुळे काय होतं की आधुनिक शिक्षण आल्यानंतर एक पिढीच अशी निर्माण होते जी आधुनिक शिक्षणानं आधुनिक पद्धतीच्या वासाचे शिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे अशा लोकांची एक पिढी आपल्याला निर्माण होताना दिसते आणि ती सगळीकडे निर्माण होते. आता याच्यामध्ये काय आहे की बंगाल आणि महाराष्ट्र इथं ब्रिटिशांची सत्ता महाराष्ट्रामध्ये पण स्पेसिफिक मुंबई इथे ब्रिटिशांची सत्ता खूप आधीपासून होती. बंगालमध्ये तर ते 1757 पासून सत्तेत होते आणि मुंबईमध्ये तर खूप वर्षापूर्वीपासून त्याच्या पण आधीपासून. कारण ते बेट त्यांच्याकडे 17व्या शतकात झालेलं होतं. तर यातून जे सगळ्या गोष्टी घडत होत्या त्याच्यातून काय झालं की बंगाल आणि महाराष्ट्र इथं पहिल्यांदा आपल्याला राष्ट्रीय चळवळ पहिल्यांदा फोफावताना दिसते. हा आणि त्यामुळे आधुनिक शिक्षण जे आहे ते पण त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. दुसरं आहे आता शिक्षण आलं. पण एकमेकांचं विचार जो आहे तो एकमेकांच्या पर्यंत पोहोचायचा कसा म्हणून त्यांच्या म्हणण्यातून तर मी ज्यावेळी हा प्रश्न विचारला की कळतं कसं एकमेकांना याबद्दल तर ते त्यांनी टिळकांच्या वृत्तपत्रांचं नाव घेतलं. आता टिळकांचं एक वृत्तपत्र झालं केसरी आणि मराठा याचं. आता केसरी आणि मराठा दोन्ही बघा एक मराठी भाषेत आहे आणि इंग्लिश भाषेमध्ये आहे. कारण ते पोचवायचं कुणापर्यंत आहे त्याचा एक दृष्टिकोन त्याच्यामध्ये आहे. तर अशी अनेक वृत्तपत्रे जी आहेत ती या काळामध्ये चालू झाली. म्हणजे काही वृत्तपत्र ही राष्ट्रीय भावनेने सुरू पण झालेली असतील. राष्ट्रीयवादाचा प्रचाराच्या दृष्टिकोन झाले असते. पण काही वृत्तपत्र ही जस्ट म्हणजे आहेत वृत्तपत्र आहेत म्हणून असते. पण त्याच्यातल्या बातम्या ज्या आहेत त्याच्यातल्या घडणाऱ्या घडामोडी ज्या आहेत देशातल्या वेगवेगळ्या भागात घडणाऱ्या सरकारी धोरणांची जी चर्चा आहे ती आपल्याला होते. मग हे जो राष्ट्रवादाच्या उदयामध्ये म्हणजे पहिली गोष्ट अशी की राष्ट्रवाद ही एक आधुनिक संकल्पना आहे. हं. अनेक लोकांचं वेगवेगळ्या प्रदेशातली लोक वेगवेगळ्या अं, भागात राहणारी पण काही समान त्यांना जोडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यातून एकत्र आलेली लोक हं, यांच्यामध्ये त्या प्रदेशाच्या संदर्भात एक राष्ट्र आहे ते राष्ट्र आहे म्हणून एक भावना असते त्याला आपण राष्ट्र असं म्हणतो. आणि त्या राष्ट्राच्या बद्दल त्या लोकांची मध्ये ज्या काही भावना असतात त्याच्या मूल्यांच्या संदर्भात असेल बद्दलचं प्रेम जे असेल त्याच्याशी आपल्याला स्वतःला जोडून घेण्याच्या संदर्भातल्या त्यांच्या भावना असतील त्याच्याशी नातं सांगण्याच्या संदर्भातल्या भावना असतील तर याला आपण राष्ट्रवाद असं म्हणतो. ठीक आहे. तर ही झाली कन्सेप्ट. आता मग ही राष्ट्रवादाची भावना एकत्रपणे सगळ्यांच्या मनामध्ये येण्याच्या मध्ये आपल्याला असं दिसतं की ही आधुनिक भावना आहे ती तयार होते जन्मजात नसते किंवा अनुवंशिक नसते ती तयार होते आणि ती तयार होत असताना त्याच्यामध्ये छपाई कला जी आहे छपाईचं तंत्रज्ञान प्रिंट कल्चर आपण त्याला असं म्हणतो. ते प्रिंट कल्चर जे आहे त्याचं सगळ्यात महत्वाची भूमिका असते. म्हणजे तुम्ही असं बघाल की अं, आपण ज्यावेळी या काळातल्या लोकांच्या संदर्भात बोलतो तर काय महात्मा फुलेंच्या संदर्भात बोलतो तर महात्मा फुले काय करतायत की वेगवेगळ्या म्हणजे आता ते राष्ट्रवादाच्या याच्यातले अस्पृश्योद्धाराच्या संदर्भात आहेत शेतकरी आणि अस्पृश्य त्यांच्या संदर्भात पण ते काय करतात की छोटी छोटी
पुस्तिका लिहितायत, गुलामगिरी सारखा ग्रंथ लिहितायत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहितात. कुवडी भूषण जो काही म्हटलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये, तो पोवाडा लिहितात, ते छापतायत. त्याच्यानंतर ताराबाई शिंदे यांचा जो स्त्री पुरुष समन्वयता हा ग्रंथ आहे ते त्या लिहितात. अशा गोष्टी, छपाईच्या गोष्टी इथे घडताना आपल्याला दिसतात. तसंच राष्ट्रवादाच्या दृष्टिकोनातून घडतात. महाराष्ट्रामध्ये निबंधमाला नावाचं जे मासिक आहे ते विष्णू शास्त्री चिपळूणकर चालवायचे. त्याच्यानंतर आपण बघतोय की न्यायमूर्ती रानडे जे आहेत व रानडे हा रानडे जे आहेत त्यांनी राईज ऑफ मराठा पॉवर नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि तो छापून सगळीकडे प्रसारित केला. लोकमान्य टिळकांनी केसरी हा मराठी मधला पेपर आणि मराठा हा इंग्लिश भाषेतला पेपर तो छापत होते ते, आणि तो त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी तो जायचा. तर याच्यातनं लोकांना एकमेकांच्या विचारांचं आणि काय काय घडते त्याच्याबद्दलची माहिती व्हायला लागली. त्यांची एक नॉलेज सिस्टीम जी आहे, नॉलेज जे आहे ते वाढतं आणि एकमेकांची मतं आपल्याला कळतात. म्हणजे एक प्रकारचं चर्चा विश्व जे आहे ते त्याच्यामध्ये निर्माण होतं. ठीक आहे. आणि त्याच वेळी आपण काय बघतो की रेल्वे आणि पोस्ट, म्हणजे पोस्ट माहिती ना, पत्र पाठवतात. आता आपण पोस्टाचा वापर कमी करतो, आता कुरिअरचा वापर करतो. पण ही जी पोस्टल व्यवस्था आहे, ही पोस्ट धारायंत्र म्हणजे टेलिग्राम आले होते, टेलिफोन आले नव्हते त्यावेळी, तर टेलिग्राम आले होते. म्हणजे आपल्याला काही तासातच आपला एखादा संदेश जो आहे तो लांबच्या लोकांपर्यंत पोहोचवता येतो टेलिग्रामच्या माध्यमातून. पोस्टाच्या माध्यमातून काही दिवसात तुम्ही लिहिलेलं एखादं पत्र असेल तर देशातल्या कुठल्याही पण भागात तो पोहोचवता येत होते. आणि त्याच्यानंतर झालं, तिसरी गोष्ट आहे ती रेल्वे. रेल्वेचा उदय झाल्यानंतर रेल्वेमुळे काय झाले की अनेक दूरचे भाग जे आहेत ते लोकांना त्याचा ऍक्सेस निर्माण झाला. तिथे जा करणं हे सोपं झालं. लोकांच्यातलं दळणवळण जे आहे, येणं जाणं, ये जा जी आहे ती वाढली. म्हणजे तुम्ही विचार करा, आधी काय होतं की दिल्लीतनं महाराष्ट्रात यायचं तर किती तरी महिने लागायचे, 4 महिने 5 महिने लागायचे. तर त्याच्याऐवजी आता रेल्वेनं काय, तर तुम्हाला काही तासात तुम्हाला येता येते. आता पण 32 तास लागतात साधारण इकडनं मुंबई दिल्लीला जायला. पण रेल्वे आल्यानंतर ती कमी होत जातात, हे तास जे आहेत ते कमी होतात. तर रेल्वेचा उदय जो आहे, रेल्वेचं जाळं जे आहे हे देखील याच्यामध्ये खूप महत्वाचं ठरलं. तर अशा पद्धतीनं जो राष्ट्रवादाचा उदय झाला भारतामध्ये, आणि या सगळ्या छपाई कला, दळणवळणाची तंत्र, याच्यामुळे तो प्रसार त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये झाला. ठीक आहे. तर हे आपल्याला कन्सेप्ट ऑफ नॅशनलिझम मध्ये आपण पाहतो. त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे ते अप्रोचेस टू द स्टडी ऑफ नॅशनलिझम, नॅशनलिस्ट, केम्ब्रिज आणि सबाल्टर्न. तर याच्यामध्ये राष्ट्रवादाचा अभ्यास करताना इतिहासकारांचे दृष्टिकोन कसे आहेत. आता नॅशनलिस्ट म्हणजे काय, तर नॅशनलिस्ट इतिहासकार हे राष्ट्रवाद हा कसा निर्माण झाला त्याच्याबद्दल बोलतात. म्हणजे A.R. देसाई असतील किंवा रजनी पामदत्त असतील, हे जे इतिहासकार आहेत, किंवा R.C. मुजुमदार असतील, तर यांचं काय म्हणणं होतं की, आणि ते एकच second. ते नाही झाली लक्ष अधिकाऱ्यांची सरांची सही हं? आली की नाही?
तर या दशकात इतिहासकारांनी काय केलं की भारतामध्ये आर्थिक शोषण होत होतं. बिपिनचंद्र पाल यांनी आर्थिक शोषणाच्या सिद्धांताच्या बद्दल चर्चा केली की भारताने मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांच्या माध्यमातून आर्थिक शोषण होत होतं. त्यातून भारतामध्ये एक प्रकारची ते ब्रिटिश विरोधी भावना निर्माण झाली आणि त्यामध्ये मग हे मध्यमवर्गीय जे होते त्यांचा याच्यामध्ये महत्वाचा वाटा होता. त्यांच्या माध्यमातून हे आधुनिक शिक्षण घेतलेले लोक होते ते एकत्र आले. त्यांनी छोट्या छोट्या संस्था सुरुवातीला स्थापन केल्या. म्हणजे पुण्यामध्ये आपण बघतोय की पुणे सार्वजनिक सभा नावाची संस्था जी आहे ती स्थापन झाली. आणि अशा ज्या छोट्या संस्था होत्या यालाच नंतरच्या काळात आपण बघतो की एक मोठं रूप येतं आणि अखिल भारतीय राष्ट्रीय सभा किंवा राष्ट्रीय सभा किंवा नॅशनल काँग्रेस ज्याला आपण म्हणतो की त्याची स्थापना 1885 मध्ये झालेली आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीने या राष्ट्रवादी इतिहासकारांची मांडणी आपल्या ह्याच्यामध्ये दिसते. आता केम्ब्रिजचे इतिहासकार काय म्हणतात की हे जे आधुनिक शिक्षण घेतलेले वगैरे जे लोक होते की त्यांना काय होतं की त्यांना त्यांच्या भारतातल्या सत्तेमध्ये वाटा हवा होता. म्हणून त्यांनी आपल्या आपल्या काही गट केली, काही गट निर्माण केले आणि त्याच्यातनं ते ते स्वातंत्र्य चळवळ आपल्याला सुरू झाली. भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला. आणि हा उदय होण्याच्या मागे ब्रिटिशांची महत्वाची भूमिका होती. कारण ब्रिटिशांनी या देशाला एक राष्ट्राचं स्वरूप येण्यामध्ये ब्रिटिशांनी केलेली जी धोरणं होती, व्यवस्था होती, त्याच्यामध्ये प्रभाव होता. असं या केम्ब्रिज इतिहासकारांचं म्हणणं आहे. आणि तिसरा जो गट आहे तो सबाल्टर्न. सबाल्टर्न इतिहासकार म्हणजे वंचितांचे इतिहास. म्हणजे त्याच्यात काय आहे की समजा या भागात देशातले आदिवासी असतील, दलित असतील, हा किंवा इतर काही क्रांतिकारी चळवळी असतील, यांचा राष्ट्रवादाची संकल्पना ही मध्यमवर्गीय मध्यमवर्गीयांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेपेक्षा वेगळी होती. त्यांची ही राष्ट्रवादाची जी संकल्पना आहे ती त्यांच्या स्थानिक किंवा त्यांच्या वैयक्तिक वर्गीय हितसंबंधातून निर्माण झाली होती. आणि मध्यम वर्गाचे त्यांच्या स्वतःचे हितसंबंधातून निर्माण झाले. आणि ज्यावेळी भारतीय राष्ट्रवादाचा इतिहास लिहिला गेला त्यामध्ये मग वंचितांच्या या आदिवासी असतील, दलित असतील यांनी जे राष्ट्रीय चळवळीमध्ये केल्या त्यांच्या ज्या काही अस्मिता होत्या, त्यांच्या काही यामागच्या भावना होत्या, त्यांची स्वतःची जी काही विचारसरणी होती ती मात्र बाजूला राहिली आणि एक प्रकारचं फक्त राष्ट्रवादाची भावना विचार जो आहे तो पुढे गेला. असं काहीशी मांडणी आपल्याला या सबाल्टर्न इतिहासकारांच्या माध्यमातून झालेली दिसते. तर ते तुमच्या अभ्यासक्रमात व्यवस्थितपणे दिलेली आहे. हा तर तुम्हाला या पहिल्या इंट्रोडक्शनच्या चॅप्टर मधलं काही शंका वाटते का? मी आता सांगितलं ते आपलं काही वाटते का शंका? ठीक आहे. मग आपण पुढच्या ठीक आहे सर. हा बोला. आता मग जो मुद्दा आहे तो एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे झालवादी टप्पा राष्ट्रवादाचा. म्हणजे आता आपण राष्ट्रवादाचा उदय पाहिला, संकल्पना बघितली, कसा उदय झाला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली आपण आणि त्याच्याबद्दलची मतमतांतर इतिहासकारांची ते आपण पाहिलं. आता राष्ट्रवादाच्या उदयातला जो एक्स्ट्रीमिस्ट टप्पा आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. म्हणजे 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि मग नंतर त्या राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून भारतीयांचे जे काही मागण्या आहेत ते ब्रिटिशांच्याकडे पोहोचवण्यात येऊ लागल्या. आणि त्या येत असताना त्याच्यामध्ये आपण असं बघतो की वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे निवेदन असतील, अर्ज असतील, विनंत्या असतील याच्या माध्यमातून ते लोकांना त्या भावना आपल्या मागण्या ज्या आहेत ते हे नेते ब्रिटिशांपर्यंत पोहोचवत. आणि ब्रिटिश त्याच्यावर काहीतरी कारवाई करत किंवा त्यांना काही मागण्या बऱ्याचदा काही छोट्या छोट्या मागण्या ते मान्य पण करत. हा
आणि मात्र मोठ्या ज्या मागण्या आहेत, पूर्ण प्रशासन हवंय वगैरे अशा पद्धतीच्या भावना मागण्या ज्या आहेत त्यांच्या त्या ब्रिटिशांकडून मान्य झालेल्या आहेत. हां, तर त्याला आपण राजकीय सुधारणेच्या मागण्या असं म्हणतो. तर त्याच्याबद्दल ते ब्रिटिशांकडनं होत नाही. आणि दुसरीकडे काय होतं, की आपल्याला ब्रिटिशांना हे लक्षात येत होतं, की हे लोक एकत्र येत आहेत. आता यांच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झालेली आहे. मग त्यांच्यामध्ये काहीतरी फूट पाडता येईल का? या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी काय केलं, की हिंदू आणि मुस्लिम अशी फूट पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि लॉर्ड कर्झननं बंगालच्या फाळणीचा प्रस्ताव दिला. बंगाल हा खूप मोठा प्रदेश होता. म्हणजे आजचा ओरिसा, बंगाल, पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहारचा काही भाग, पश्चिम बंगाल आणि आत्ताचा बांगलादेश. हं, असं सगळं मिळून हे बंगाल प्रांत होता. त्याची फाळणी पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल अशा 2 भागात करायची ब्रिटिशांनी ठरवलं. आता पूर्व बंगालमध्ये हिंदू जे होते त्यांची संख्या जास्त होती. पश्चिम बंगालमध्ये सॉरी पूर्व बंगालमध्ये मुस्लिम धर्मियांची संख्या जास्त होती आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदू धर्मियांची संख्या जास्त होती. त्यामुळे अशा पद्धतीने आपण विभाजन केल्यानंतर या बंगालचे विभागणी तर प्रांतीय विभागणी होईल आणि त्याचबरोबर हिंदू मुसलमान असं विभागणी देखील आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल असं ब्रिटिशांना वाटत होतं. आणि मात्र एक ब्रिटिशांचं म्हणजे मुद्दा हा लक्षात आला म्हणजे होता लक्षात आला नाही त्यांच्या की या संपूर्ण बंगाली लोकांची एक स्वतःची एक वेगळी ओळख होती. म्हणजे जरी ते वेगवेगळ्या धर्माचे जरी असले तरी त्यांना जोडणारा भाषा हा विषय भाषा जी आहे ती त्यांना जोडणारी गोष्ट होती. त्यामुळे काय झालं की बंगालमध्ये या आणि बंगाली भाषेची जी अस्मिता आहे, आपण बंगाली लोक आहोत, आम्ही बंगालमध्ये राहणारे प्रादेशिक अस्मिता आणि भाषिक अस्मिता तर ती खूप जोरदार होती. त्यामुळे ज्यावेळी ब्रिटिशांनी लॉर्ड कर्झननं हा निर्णय जाहीर केला तर त्याला मोठ्या प्रमाणात विरोध व्हायला लागला. म्हणजे विद्यार्थी असतील, काही म्हणजे शिक्षक असतील, विचारवंत असतील, कवी, साहित्यिक जे आहेत, हे सगळे या विरोधात उभे राहिले. आणि मग बंगालचं फाळणी आहे त्याच्या विरोधातलं आंदोलन सुरू झालं. आणि हेच आंदोलन आपल्याला पुढे दिसतं की लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली आणि त्याच्यातनं मग देशभर तो मुद्दा गाजला आणि बंगालच्या फाळणी विरोधात देशभर आंदोलनं झाली. आणि यातून आपल्याला समजतं की स्वदेशी चळवळीचा उदय झालेला आपल्याला दिसतो. स्वदेशी चळवळ म्हणजे आपलं जे काही स्वदेशी वस्तू आहेत त्याचा वापर करणं. तर ती स्वदेशी चळवळ त्याच्यामध्ये स्वराज्य स्वराज्याची मागणी त्याच्यामध्ये आली पुढं जी लोकमान्य टिळकांनी केलेली होती की ज्याच्यामध्ये ब्रिटिश सत्तेची जी सत्ता जी आहे ती भारतीयांचं शोषण करते. त्या शोषणामध्ये परदेशी मालाचा महत्वाचा वाटा आहे. कारण परदेशी माल स्वस्तातला परदेशी माल जो आहे तो भारतात आल्यामुळं भारतातलं तयार होणारा माल जो आहे त्याचा त्याचा खप होत नाही. पर्यायाने भारतातल्या जे काही कारागीर आहेत, कारखानदार आहेत त्यांचा विकास होऊ शकत नाही. त्यांचा विकास होत नाही. तर त्याउलट आपल्याला करायला पाहिजे की आपण स्वदेशी माल खरेदी करायला पाहिजे की ज्यामुळं आपल्या देशातल्या लोकांचं माल खपेल, त्यांना काही पैसे मिळतील, त्यांची थोडी प्रगती होईल. तर अशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये पाहतो. तर त्या दृष्टिकोनातनं ब्रिटिशांनी काय केलं हे राष्ट्रवादी चळवळीनं मग परदेशी मालावर बहिष्कार आणि स्वदेशी मालाचा पुरस्कार याचं धोरण त्यांनी राबवलं. आणि मग त्यातून आपल्याला असं दिसतं की स्वदेशी चळवळ जी आहे ती पुढे आली. आता याच काळामध्ये आपण बघतो की अॅनी बेझंट ज्या होत्या त्या आयरिश होत्या, आयर्लंडच्या होत्या आणि आयर्लंडमध्ये आयर्लंडचा स्वतःचा एक लढा चालू होता. त्याला ते तिकडं ब्रिटिशांशी त्यांनी झगडून त्यांच्या प्रदेशामध्ये त्यांचं स्वतःच प्रशासन व्यवस्था असावी अशा पद्धतीचं सूट मिळवलेली होती आणि त्याला ते होम रूल म्हणायचे. आणि त्या अनुषंगाने तशाच पद्धतीची त्या पद्धतीच्या मागणीसाठीची चळवळ जी आहे ती भारतामध्ये उभी राहिली. त्याला होम रूल असं नाव मिळालं. तर होम रूल म्हणजे त्याला
त्याला आपण परत स्वराज्य या अर्थानं घेऊ शकतो की ब्रिटिशांचं साम्राज्य आणि त्यात भारत जो देश आहे त्याची सत्ता मात्र भारताच्या भारतीय लोक त्याची सत्ता पूर्णपणे चालवतील अशा पद्धतीचं ती मागणी होती आणि ही होम रूल चळवळ या काळामध्ये उदयाला आलेली आपल्याला दिसते. तर त्याच्यामध्ये डिटेल्स जे आहेत ते तुमच्या पुस्तकामध्ये आहेत. तुम्हाला काही शंका आहे का याबद्दल? ठीक आहे. काही शंका नसतील तर पुढचा मुद्दा घेऊया. आता याच्यामध्ये आपण बघतोय की पुढचा जो घटक आहे तो आहे एज ऑफ गांधी म्हणजे गांधीजींच्या गांधीजींचा काळ किंवा गांधीजींच्या काळातील चळवळ अशा अर्थाने राष्ट्रीय चळवळ. आता हे याच्यामध्ये महत्वाचे जे काही मुद्दे आहेत म्हणजे गांधीजींचं स्वराज्याच्या संदर्भात गांधीजींचं मत काय होतं हा म्हणजे ते गांधींनी आपल्या हिंद स्वराज्य नावाचं जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी ते मांडलेलं होतं की व्यवस्था कशी असावी प्रशासन व्यवस्था कशी असावी कुठल्या मूल्यांच्यावर हा देश चालायला हवा आपण म्हणतो की नाही, खेड्याकडे चला महात्मा गांधी म्हणाले तर ते ती सगळी मांडणी हिंद स्वराज्यामध्ये आपल्याला दिसते किंवा नई तालीम नावाची शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात महात्मा गांधी म्हणतात त्याच्याबद्दलचे पण काही गोष्टी ज्या हिंद स्वराज्यामध्ये आपल्याला मिळतात म्हणजे ते हिंद स्वराज्य ही आपला नेमका पुढचा भारत जो आहे स्वातंत्र्यानंतर भारत तो कसा असायला हवा तर त्याच्याबद्दलचं एक डॉक्युमेंटेशन होतं गांधीजींचा विचार जो आहे देशाबद्दलचा तो त्यातनं आपल्याला दिसतो तर त्याची एक माहिती आपल्याला या घटकात घ्यायची आहे खिलाफत आणि नॉन कॉपरेशन मुवमेंट आता खिलाफत म्हणजे काय तर तुर्कस्तानचा सुलतान जो आहे तो संपूर्ण जगातल्या मुसलमानांचा धार्मिक नेता आहे अशी मान्यता होती त्याला खलिफा असं म्हणायचं आणि त्याचं जे काही त्याला जे पद होतं ते त्याची खिलाफत असं म्हटलं जातं तर या खिलाफत मुवमेंट मध्ये काय झालं की पहिलं महायुद्ध संपल्यानंतर त्या पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तान जिथं हा खलिफा तिथला सुलतान होता तर त्या तुर्कस्तानमध्ये तुर्कस्तानचा पराभव झाला युद्धामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये आणि त्याच्यावर अनेक जाचक अटी लादल्या गेल्या आणि सुलतानाला पदावरून काढण्याचा प्रयत्न हे ब्रिटिश करत होते आणि त्याला विरोध म्हणून जगभरामध्ये मुसलमानांचं आंदोलन होईल अशी चर्चा सुरू झाली होती आणि त्यातनं काय झालं की मग ते सुलतानांना ब्रिटिशच तिथं काढणार होते आणि भारतामध्ये मुस्लिम समाज होता तर काही मुस्लिम समाजातल्या काही पुढाऱ्यांनी तर या ब्रिटिशांच्या या धोरणाविरोधात आंदोलन सुरू केलं होतं खिलाफतचं आंदोलन असं त्याला म्हटलं होतं की तुम्ही त्याचं खलिफा पद हे काढू नका तुर्कस्तानच्या सुलतानांचं कारण ते धार्मिक नेता आहे वगैरे अशा पद्धतीने ती थोडी मांडणी होती तर या आंदोलनाला राष्ट्रीय स्वरूप देता यावं आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय भावनेचा विचार त्याला जोडता यावा आणि याचा एकूण उपयोग हा आपल्या ब्रिटिश विरोधातल्या आंदोलनाला व्हावा राष्ट्रीय चळवळीला व्हावा यातून महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ सुरू केली त्याला आपण इंग्लिशमध्ये नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट असं म्हणतो खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ यांचं एकत्रीकरण असं ते आंदोलन काही काळ चालू राहिलं आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की काय झालं की चौरी चौरामध्ये जे काही हत्याकांड झालं म्हणजे असहकार चळवळीत आंदोलन करणाऱ्या लोकांचं पोलिसांनी दमन केलं आणि त्यामुळे चिडलेल्या लोकांनी पोलीस स्टेशन जाळलं आणि त्यात काही पोलिसांचा मृत्यू झाला म्हणजे हिंसा झाली महात्मा गांधींनी आपलं आंदोलन हे अहिंसेच्या मार्गाने चालवायचं सत्याग्रहाच्या मार्गाने चालवायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं त्यामुळे ही असहकार चळवळ जी आहे त्या हिंसाचाराच्या घटनेमुळे महात्मा गांधींनी मागे घेतली आणि त्यानंतर मग आपल्याला असं दिसतं की मग अशा पद्धतीनं आंदोलनावर जो काही दडपण आली त्याच्यानंतरच्या काळात आपण बघतो की लगेच दुसरं महायुद्ध जे आहे ते पण येणाऱ्या काळात सुरू झालं होतं तर या काळामध्ये महात्मा गांधींनी मग सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट जी आहे त्याची घोषणा केली सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणजे काय सविनय कायदेभंग सविनय कायदेभंग याची चळवळ महात्मा गांधींनी
सुरू केली. याच्यामध्ये मग कायदा मोडायचा, ब्रिटिशांनी केलेले जुलमी कायदे मोडायचे. आणि ते वैयक्तिकपणे मोडायचे किंवा सामूहिकपणे मोडायचे. अशा पद्धतीची ही चळवळ होती. याच्यामध्ये एकदम हिंसक विरोध करायचा नाही, पण कायदे मात्र ते मोडायचे. म्हणजे मिठाचा सत्याग्रह असेल, तर त्या पद्धतीचे सत्याग्रह जे आहे ते या काळामध्ये या सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटमध्ये झालेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि मग त्यामुळे ब्रिटिशांनी काही सुधारणा भारतीयांना दिल्या आणि त्यातनं काय की मग ब्रिटिशांना भारतीयांची मदत हवी होती या युद्धामध्ये. पण त्याच वेळी 1942 मध्ये महात्मा गांधींनी क्विट इंडिया मुवमेंट सुरू केली. म्हणजे ब्रिटिशांना भारत सोडा किंवा चले जाओ आपण त्याला म्हणतो. तर ती चळवळ झाली आणि ती चळवळ सुरू होण्याच्या आधीच महात्मा गांधींना आणि इतर नेते जे होते त्यांना अटक झाली. मात्र या काळामध्ये जे लोकांच्या मध्ये राष्ट्रवादीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात उदय झालेला होता. आता ती राष्ट्रवादाची भावना खूप अशी पक्की झालेली होती आणि ब्रिटिशांना इथून घालवून द्यावं या मतापर्यंत सर्व बऱ्याच लोकांचं म्हणजे बहुमत लोकांचं झालेलं होतं. आणि मग लोकांनी याच्यामध्ये स्वयंप्रेरणेनं भाग घेतला आणि लोकांनी ही चळवळ जी आहे ती लढवली. उदाहरणार्थ आपल्या साताऱ्यामध्ये प्रति सरकारची चळवळ ही क्विट इंडिया मुवमेंटचा भाग होती. अशा अनेक चळवळी ज्या आहेत त्या या काळामध्ये घडल्या गेल्या. भूमिगत क्रांतिकारकांची चळवळ या काळातलीच होती. तर असे लोकांनी कार्यकर्त्यांनी हे स्वतःच्या नेते जेलमध्ये असताना कार्यकर्त्यांनी आणि जनतेने स्वतः ही चळवळ लढवली. आणि त्यातून मोठा जनमताचा जो पाठिंबा आहे या चळवळीला मिळाला. आणि त्याच्यानंतर मग ही चळवळ दडपून टाकण्याच्या दृष्टीने ब्रिटिशांनी खूप मोठे प्रयत्न केले. त्यानंतर आपल्याला असं दिसतं की नंतर आझाद हिंद फौज आणि नौसेनेचा उठाव त्याच्यातून ब्रिटिशांची सत्ता खूप खेचली जाते. तर असं या घटकामध्ये आपण गांधींच्या नेतृत्वाखाली चळवळींची माहिती घेतली. त्यानंतर अदर स्टँड म्हणजे इतर जी लोक होते, इतर ज्या चळवळी होत्या त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे. म्हणजे राष्ट्रवादाची एक मुख्य चळवळ म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली चालू आहे. आधी मवाळांची, त्याच्यानंतर जहालवादी म्हणजे टिळकांची, टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल वगैरे ही जी मंडळी होती त्यांच्या नेतृत्वाखालची चळवळ. त्याच्यानंतर ज्यावेळी टिळकांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर चळवळीमध्ये महात्मा गांधी हे केंद्रस्थानी आले आणि मग महात्मा गांधींच्या नेतृत्वाची चळवळ झाली जी आपण पाहिली की याच्यामध्ये खिलाफत आंदोलन, असहकार आंदोलन, सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणजे सविनय कायदेभंग आणि चले जावची चळवळ. आता हे सगळं चालू असताना त्याच्या एका दुसऱ्या बाजूला काही वेगळ्या पद्धतीनं स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे किंवा आपल्या अधिकारांसाठी प्रयत्न करणाऱ्या चळवळी काम करत होत्या. त्याची एक माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये क्रांतिकारी चळवळ म्हणजे बंगाल, महाराष्ट्र, पंजाब या 3 भागातल्या क्रांतिकारी चळवळी. आता बंगालमध्ये आपल्याला माहिती आहे सूर्यसेन, प्रीतिलता वड्डेदार यांच्या काही आंदोलनं यांनी केली होती. सशस्त्र आंदोलनं केलेली होती. तर त्याचा आपल्याला अभ्यास त्यातून करायचा आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत आपण बघतो की पहिल्यांदा चाफेकर बंधू असतील, त्याच्यानंतर विनायक दामोदर सावरकर असतील. तर अशा पद्धतीने किंवा नंतरच्या काळात राजगुरू जे होते भगतसिंग यांच्या बरोबर गेले होते. तर अशा लोकांच्या ज्या सगळ्या चळवळी झाल्या होत्या क्रांतिकारी चळवळी त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पंजाबमध्ये गदर पार्टी नावाची एक पार्टी स्थापन झाली होती आणि त्यांनी भूमिगतपणे विरोधात आंदोलन केलं होतं. तसंच त्यांचे काही संबंधित लोक हे इंडिया हाऊस नावाचं ब्रिटनमध्ये संस्था चालवायचे. त्याच्या माध्यमातून क्रांतिकार चालू होतं. तर या सगळ्या क्रांतिकारी चळवळींचा आपल्याला याच्यातून अभ्यास करायचा. त्यासोबत किसान सभा चळवळ जी होती म्हणजे उत्तर भारत आणि बंगाल या भागामध्ये किसान शेतकऱ्यांची मोठी संख्या होती आणि त्यांच्या माध्यमातून ही किसान सभा जी आहे ती स्थापन झाली होती आणि त्यांनी काही आंदोलन शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केली होती. त्याचा एक आपल्याला आढावा लेफ्ट मुवमेंट म्हणजे
डाव्या विचारांच्या कम्युनिस्ट विचारांच्या ज्या चळवळी होत्या त्याच्या संदर्भात आहे. म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय यांच्या काळामध्ये यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. आणि या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून डाव्या चळवळी ज्या आहेत काही सशस्त्र चळवळी ज्या आहेत त्या सुरू होत्या. त्याच वेळी डाव्या विचारानं प्रेरित असलेले भगतसिंग असतील यांची अं, चळवळ देखील सुरू होती. म्हणजे तुम्हाला माहित असेल अं, त्याचं नाव होतं चंद्रशेखर आझाद यांनी स्थापन केलेल्या संघटनेचं नाव होतं हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी असं त्याचं नाव होतं. आणि ज्यावेळी भगतसिंग त्याच्यामध्ये आले त्यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असं त्याचं नाव केलं. सोशलिस्ट टाकलं म्हणजे समाजवादी असं ते नाव टाकलेलं होतं त्यांनी. आणि ते डाव्या विचारांचे होते त्यामुळं ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे तो सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस हे आधी काँग्रेसच्या याच्यातनं काम करत होते. मग दुसरं महायुद्ध ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी त्यांना असं वाटलं लागलं की आपण ब्रिटिश सत्तेच्या विरोधात जे त्यांचे शत्रू आहेत अशा या जर्मनी, इटली मदत घ्यावी आणि त्यातून मग आपण ब्रिटिश सत्तेला विरोध करावा असं त्यांचं मत होतं. त्यांच्या मताशी काँग्रेसमधले अनेक नेते मंडळी जे ती सहमत होती. त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी स्वतःहून या पद्धतीने संपर्क करून हे करण्याचा प्रयत्न केला. मग त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांना अरेस्ट झालेली होती त्यांच्या या सगळ्या भूमिकामुळे. तर त्याच्यातून त्यांनी सुटका करून घेतली आणि मग ते पहिल्यांदा हिटलर मुसोलिनीला भेटले जर्मनी आणि इटलीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग तिथं काही त्यांना त्यांच्याकडून खूप काही खास मदत मिळाली नाही. मग त्यानंतर त्यांनी तिथून पाणबुडीतनं प्रवास केला आणि ते जपानला सिंगापूरला आले. जपानच्या वर्चस्वाखाली होता त्यावेळी सिंगापूर. आणि तिथं रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली होती. मग जपानशी त्यांची चर्चा झाली जपानच्या नेतृत्वाशी. आणि मग या रासबिहारी बोस यांनी ब्रिटिश फौजेतले जे भारतीय आहेत ज्यांना जपान्यांनी युद्ध कैदी बनवले होते त्यांचं एक सैन्य उभारलेलं होतं. त्या सैन्याचं नेतृत्व हे सुभाषचंद्र बोस यांना मिळालं. आणि मग यालाच आपण आझाद हिंद फौज असं म्हणतो, इंडियन नॅशनल आर्मी असं म्हणतो. तर त्याची स्थापना झाली आणि मग जपानी सैन्याबरोबर ब्रिटिश विरोधातील युद्धामध्ये या सैन्यानं सहभाग घेतला. आणि आपण बघतो अंदमान निकोबार बेट ही जिंकून घेण्यात आली. तसंच त्रिपुरापर्यंत ही फौज आलेली होती. त्यानंतर मात्र जपानच्या युद्धात पिछेहाट होऊ लागली. तर त्याच पद्धतीने आझाद हिंद फौजेला देखील माघार घ्यावी लागली आणि एका विमान अपघातामध्ये सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झालेला आपल्याला माहित आहे. तर या आंदोलनाची माहिती देखील आपल्याला यातून घ्यायची आहे. ठीक आहे. राशी हे 4 युनिट आहेत. तर तुम्हाला काय त्याच्यात काही शंका असतील तर सांगा. काही शंका आहेत? काही शंका असतील, अडचणी असतील, विचारा. अजून काही एक्सप्लेन करावं असं वाटत असेल तर सांगा. हा बोला. माईक चालू करून बोला. तुम्हाला काही शंका असतील माईक चालू करा आणि बोला. स्पेक्ट्रम म्हणजे काय पुस्तकाचे नोट्स असतात त्या तुम्ही रेफरन्स बुक्स म्हणताय. मी पुस्तकांची नावं पाठवतो. तुम्ही काय करा लिहून घ्या मी सांगतो ना. जे बाजारातून घेताय पुस्तकं विकत
वेदश्री, तुम्ही पुस्तक घेताय का विकत बाजारात? अच्छा. आता हे स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं मला कल्पना नाही. मी हे प्रायव्हेट पब्लिकेशन जे असतात ना, नोट्स हे करणारे, त्याच्याबद्दल मी ते ट्रॅक ठेवत नाही. काय तुम्हाला जर तुम्ही जर समजा एमपीएससी युपीएससी अभ्यास करत असाल, हा, तर तुम्हाला त्या दृष्टिकोनातनं पण उपयोगी पडतील अशी मी 3 पुस्तकांची नावं तुम्हाला सांगतो, जी तुम्हाला आता या पेपरसाठी आणि युपीएससी एमपीएससी साठी तुम्हाला उपयोगी पडतील. हा, आणि बाकीचे लोक ज्यांना समजा मराठीत पण अधिकचं वाचन करायचं आहे, त्यांना पण ही 3 पुस्तकं उपयोगी पडतील. हा, मी तुम्हाला ते पुस्तक हे करतो. पहिलं पुस्तक आहे बिपिन चंद्र नावाचे इतिहासकार आहेत. त्यांचं पुस्तक आहे इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. हे पेंग्विन प्रकाशनाचं पुस्तक आहे इंग्लिश मध्ये. ठीक आहे. इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स नावाचं. हे एक पुस्तक आहे. हे आहे बिपिन चंद्र यांचं. आणि पेंग्विन प्रकाशन. ठीक आहे. त्यानंतर दुसरं पुस्तक आहे मॉडर्न इंडिया. ते आहे सुमित सरकार. पब्लिकेशन मला आता कल्पना नाहीये त्याचं कुणाचं आहे, पण हे पण तुम्हाला पुस्तक बाजारात मिळून जातं. मॉडर्न इंडिया सुमित सरकार. आणि तिसरं आहे क्लासी टू पार्टिशन. हे शेखर बंडोपाध्याय यांचं पुस्तक आहे. आणि तिसरं एक पुस्तक आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. इशिता बॅनर्जी. ठीक आहे. आता याच्यातले क्लासिक टू पार्टिशन आणि मॉडर्न हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया हे खूप नवीन पुस्तकं आहेत. बाकी वर सांगितलेली 2 पुस्तकं जुनी आहेत. ही जी 2 नवीन पुस्तकं आहेत त्यातलं फक्त क्लासिक टू पार्टिशन हे मराठीमध्ये मिळतं. तुम्ही मराठीमध्ये पण ते मिळू शकता. आणि इशिता बॅनर्जीचं पुस्तक हे बेस्ट आहे. खूप रिसेंट आहे ते पुस्तक. काय, आणि तुम्हाला अमेझॉनवर वगैरे मिळून जाईल. 500-600 पर्यंत त्याची किंमत असेल. खूप छान पुस्तक आहे ते. आणि बाकीचे इंडिया स्ट्रगल बिपिन चंद्राचं पुस्तक, सुमित सरकारचं पुस्तक, ही 2 पुस्तकं जी आहेत ती तुम्हाला मराठीमध्ये पण उपलब्ध आहे. मराठीमध्ये के सागर प्रकाशन जे आहे, त्याच्या माध्यमातून तुम्हाला ही मराठी पुस्तकं उपलब्ध होऊन जातात. एमपीएससी युपीएससी साठी ही पुस्तकं देखील वापरली जातात आणि तुम्हाला या पेपरला खूप उपयोगी पडेल आणि भविष्यात पण तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडतात. त्यानुसार तुम्ही मग अधिकच्या वाचनासाठी ही पुस्तकं घेऊ शकता. ठीक आहे. अजून कुणाला काही शंका असतील तर विचारा. चला बोला, कुणाला काही शंका अजून? चला मग तुम्हाला काही शंका नसतील तर थांबूया आपण.
ठीक. अं, तर मग आपण थांबूया. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राद्वारे आयोजित या ऑनलाईन संपर्क क्षेत्रामध्ये आपण सर्वांनी MA इतिहास भाग 1 सत्र 2 साठीच्या आयोजित केलेल्या या संपर्क क्षेत्रामध्ये आपण सर्वांनी भाग घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि आपण उद्या आपलं नेहमीच्या वेळेमध्ये आपलं संपर्क सत्र दुसऱ्या विषयाचं होईल. दुसऱ्या पेपर बद्दल संपर्क सत्र होईल. तुम्ही सर्वजण जॉईन झालात त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.